नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज तुम्हाला हेल्दी रेसिपी दाखवणार आहे डिंगऱ्यांची। तर डिंगऱ्या ह्या मुळ्याला वरती येतात, त्या डिंगऱ्या अशा मुळ्याला फुलं येतात, त्याच्यावरती ती फुलांना त्या डिंगऱ्या येतात। तर एवढी चविष्ट लागते आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ही। तर बाजारात भेटतात ह्या डिंगऱ्या। तर हे गावरान डिंगऱ्या आहेत म्हणून छोटे आहेत। जर ते इलायती डिंगऱ्या असल्या ना तर लांबड्या लांबड्या असतात। तर ह्या खूप हेल्दी आहे आणि ह्या खूप पौष्टिक पण आहे। खूप जीवनसत्व आहे ह्याच्यात, आपल्या शरीरात खूप उपयोगी पडणारे आहेत ह्या। म्हणजे खूप काही सांगून जाणाऱ्या म्हणतात ना आपल्याला अशा डिंगऱ्या आहेत। पण अशा पण पद्धतीने मी दाखवणी, त्या पद्धतीने एकदा करून पहा। असे तुकडे करायचे। मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे डिंगऱ्या, ताज्या ताज्या डिंगऱ्या आहेत, शेतातून आणलेल्या आहेत ह्या। आणि ह्या स्वच्छ धुवून घेतले आणि असे तुकडे करायचे, दोन दोन तुकडे करायचे। छोट्या मिरच्या असतात ना त्या प्रमाणे असतात त्या डिंगऱ्या, पण छान असतात। खूप चविष्ट भाजी बनते त्याची आणि हेल्दी पण बनते। तर तुम्ही पहा, या पद्धतीने पण करून पहा एकदा। तुम्ही करत असणार वेगळ्या पद्धतीने, खूप चविष्ट आणि ही सर्वांनाच आवडणारी भाजी आहे। तर पहा, मी आता संपूर्ण डिंगऱ्या मी निसून घेतलेल्या आहेत। आता इथे कडे ठेवले आहेत। अगदी छोटा व्हिडिओ आहे, पटकन होणार आहे। तुम्ही नक्कीच पहा, व्हिडिओ पूर्ण पाहिला तर कळेल तुम्हाला काय आहे त्या व्हिडिओमध्ये ते आणि कशी डिंगऱ्यांची भाजी करतात। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे डिंगरी शिजायला जरा प्रॉब्लेम करते, लवकर शिजत नाही। तर त्याच्यासाठी काय करायचे आपल्याला, कशामुळे शिजत नाही, का शिजत नाही तर पाहूया। काही लोक कशी कुकरमध्ये लावतात, डिंगऱ्या शिजतात लगेच। पण मी तुम्हाला आयडिया दाखवणार आहे, ट्रिक दाखवणार आहे। त्या ट्रिकनी शिजवा तुम्ही, लगेच तुमच्या डिंगऱ्या शिजतात आणि खूप चविष्ट बनतात। तर इथे मी जिरा मोहरी एकच चमचाभर तेल टाकलेलं आहे, म्हणजे 2 चमचे छोटे स्पून तेल टाकलेलं आहे आणि जिरा मोहरी टाकली आणि कांदा पण टाकलेला आहे आणि हे लसूण टेचून घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे बा। साध्या सोप्या पद्धतीत आहे रेसिपी। टिफिनसाठी न्या किंवा तोंडी लावण्यासाठी घ्या। कधीतरी खायला ही खूप छान आहे, म्हणजे कधीतरी येतात ह्या डिंगऱ्या, जास्त काही बाजारात मार्केटमध्ये नसतात। पण कधीतरी आल्याना जरूर करून खा, ह्या खूप फायदेशीर आहे, आपल्या शरीराला उपयोगी पडणारे आहेत त्या। आता कढीपत्ता पण टाकलेला आहे मी पहा। आता कोथिंबीर पण टाकते। फार सुंदर बनती मात्र ही रेसिपी, चविष्ट भरपूर चव आहे तिला। असं छान परतून घ्यायचं आपल्याला, ट्रान्सपोर्ट होतपर्यंत कांदा परतायचे आपल्याला, म्हणजे एखादा मिनिटभर परतायचे। हे बघा, आता एक टमाटर होतं ते टाकलेलं आहे। ह्याला कसलंही वाटण नाही घालायचं किंवा काहीच नाही, असं साध्या सोप्या पद्धतीत करायचे, पण चटपटीत होतं, चमचमीत होतात। ह्या पद्धतीने करा मात्र, ही माझी पद्धत आहे, त्या पद्धतीने करा। तुम्हाला कधीच डिंगऱ्यांचे प्रॉब्लेम येणार नाही, शिजण्याचे येणार नाही किंवा चवीचं येणार नाही, जबरदस्त चव होणार आहे। तर पहा तुम्ही, आता हे डिंगऱ्या मी निसून घेतलेले आहे, सर्व धुवून घेतलेले आहे, सर्व अशा पद्धतीने केल्यानंतर सोडून देते याच्यामध्ये। मैत्रिणी, ह्याच्याबरोबर मी आणखी एक जिन्नस घालणार आहे, त्याच्यामुळे डिंगऱ्यांना चव काही गुणांनी वाढती, अशी पद्धत एक घालणार आहे। इथे बघा, ही चणा डाळ आहे, मी अर्धी वाटी पण नव्हती, मुठभर चणा डाळ भिजत घातलेली 2 तास, 2 तासांनी ही टाकलेली आहे। मस्त बघा, या चणा डाळीनी आणि ह्या डिंगऱ्यांनी तुम्ही असं कॉम्बिनेशन भारी आहे ना हे। तर तुम्ही नक्कीच बनवून पहा एकदा, चणा डाळ आणि डिंगरी यापासून तोंडाला चव आणणारी, अगदी एक एक घास निसता मोलाचा जातो तुमच्या पोटात, असे पद्धतीची चव येणार आहे याला। तर पहा, आता इथे मी बघा काय काय टाकते ते मसाले। 2 चमचे मी लाल तिखट टाकलेले आहे। मसाले जास्त मी वापरायचे नाहीत, तेवढे आपल्याजवळ आहेत तेवढेच कमी ह्याच्यात। 1 चमचा हळद टाकलेली आहे, हळद नाही धने पावडर, आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, सॉरी, आणि आज हळद टाकते बघा। पाव चमचा हळद टाकलेली आहे, जास्त नाही, एवढाच मसाला लागतोय, काहीच लागत नाही। आता मीठ टाकायचे आपल्याला अजून, मस्त बघा छान अशी, आणि याचा सुगंध फार सुटला। मुळ्यापासून मुळ्याच्या डिंगऱ्या खा तुम्ही, खूप जीवनसत्व भेटतं तुम्हाला त्याच्यामध्ये। तर मुळ्याच्या डिंगऱ्या म्हणजे काही लोकांना माहीत नसेल, मी सांगितले तुम्हाला पहिले। 1 वाटीभर पाणी घालायचे याच्यामध्ये, बारीक करायचा गॅस आपल्याला, आणि ह्याला मंदे आचेवर, एकदम बारीक मंदे आचेवर 5 मिनिटं शिजून द्यायचे। झाकण ठेवायचे चांगलं, मात्र मस्त पॅक झाकण ठेवायचं। मीठ टाकते आता चवीनुसार,
आणि मग पुढची प्रोसेस करून दाखवते तुम्हाला. मस्त हलवून बिलवून घ्यायचं व्यवस्थितशीर, बंद एकदम सील बंद करून झाकण ठेवायचे आपल्याला, हवा गेली नाही पाहिजे इकडून तिकडे, आणि बारीक गॅस करून ठेवायचे. हे लगेच शिजणार, तुम्हाला जास्त वेळ पण नाही खाणार. हे बघा मी ठेवलेले आहे आता झाकून. आणि आता पहा, झालेल्या आहेत आपल्या डिंगऱ्या बऱ्यापैकी. पाहूया आपण आता खोलून किती डिंगऱ्या झाल्यात. 5 मिनटं ठेवलेली आहे बघा. पाणी सगळं सुकून गेलेलं आहे आणि डिंगरी शिजली का पाहूया. हे बघा डिंगरी शिजलेली आहे. हे बघा छान डिंगरी झालेली आहे. आता मी वाढून बी दाखवते तुम्हाला. ओतून घ्यायचं छान मस्त. प्लेटमध्ये ओतते मी, तुम्हाला दाखवते. अगदी साधे सोपी आणि कमी वेळात रेसिपी बनती. पहा मैत्रिणींनो, जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही, आणि चमचमीत अगदी ताटाची शोभाच वाढवणार ती, एवढी छान होणार आहे. पहा बरं किती सुंदर दिसती, एकदम परफेक्ट झालेली आहे. तुम्ही डिंगऱ्यांमध्ये चणा डाळ घालून बघा, तुमची चव डिंगऱ्यांची किती वाढते. ती कधीही करू शकता आणि कुठल्याही फंक्शनना करू शकता या डिंगऱ्या. पहा बरं रंग किती सुंदर आलेला आहे, त्याला छान दिसती. अगदी आत्ता खावं वाटतं का नाही पटकन. अशी ही भाजी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कशी वाटली माझी डिंगऱ्यांची भाजी. आवडली का तुम्हाला, तुम्ही करता का, तुम्ही कुठून पाहताय. मैत्रिणी जरा जरा कमेंट करत जा आणि सांगत जा. खरंच बरं वाटतं ते ऐकायला कमेंट. तुमचे प्रत्येक कमेंट मी ऐकत राहते. आता मसाल्याविषयी सांगते तुम्हाला. तर इथे बघा मसाला मी गावाकडे बनवते, चुलीवर भाजते, आणि बरेचसे वस्तू आमच्या शेतातले असल्यामुळे बिना केमिकलच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये. आता काही गरम मसाले आपल्याकडे नसतात ना, मग ते आणलेले आहे दुकानात. ते कसे आहे ते मला नाही माहिती. पण मिरच्या झालं, धणे झालं, हळद झाली, सफेद तीळ झालं, कांदे, लसूण, हे सगळे काही मी आमच्या घरचे असल्यामुळं सगळं बिना केमिकलचं आहे. आम्ही शेणखतावरच उगवतो ह्या ह्या सर्व पदार्थ, खायचे पदार्थ असतात ना ते. आणि हे सगळं मी चुलीवर भाजून डंकावर कुटते मी, चक्कीत दळत नाही. आणि हे एवढे सगळे तेलात खरपूस भाजून. गरम मसाले 18-19 गरम मसाले आहेत, पूर्ण हाय क्वालिटीचे गरम मसाले वापरलेले आहेत त्याला. तर तुम्हाला नक्कीच घ्यायचं असलं तर मी वरती बघा, वरतीच तुम्ही पाहता इथे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुठेही महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही मसाला भेटतो. 2 दिवसात फ्री डिलिव्हरी आहे. 2 दिवसात घरपोच मसाला होतो तुमचा, आणि ते पण फ्री डिलिव्हरी. घरी आल्यावर पैसे दिले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा रीतीचा मसाला आहे खूप, आणि जास्त भाव पण नाही लावलेला मी. आता हे मसाले बनवण्याचे कारण मैत्रिणी सांगते, माझे रेसिपी लोक पाहतात आणि त्यांना वाटतं का ह्या एवढ्या मसाले कुठले वापरतात, एवढे चमचमीत असतात, जेवण तुमचं मस्त असतं, दिसतं खूप छान, आणि बनवता पण पटापट. त्याच्यामुळं लोकांचे सारखे मेसेज यायचे मला का तुम्ही मसाला द्या ना आम्हाला म्हणून, तेव्हा बनवला. चला बाय, परत भेटूया.